उकळून पिण्याची गरज आहे, हे लक्षात ठेवा. दुसरी गोष्ट महत्त्वाची सांगायची वाटते की काय काय खाल्लं पाहिजे. तर खाण्याची गोष्ट की आपण बरेच वेळा काय होतो की ऋतू जसे जसे बदलतात त्याप्रमाणे आपण आपल्या सवयी बदलत नाही, त्या सवयी तशाच ठेवतो आणि जे वर्षभर खातो तेच खात राहतो. पण ऋतूनुसार, काळानुसार गोष्टी बदलणं आवश्यक आहे, तरच आपली तब्येत चांगली राहू शकते. आणि म्हणून वर्षा ऋतू ज्यावेळी येतो, वर्षा ऋतू आता आलेलाच आहे, तर आपण पहिली गोष्ट नक्की काय केली पाहिजे, तर जुनं धान्य वापरलं पाहिजे. म्हणजे जे तांदूळ असेल, गहू असेल, नाचणी असेल, बाजरी असेल, जे काय आपण खात असाल ते जुन्या धान्याचा आपण वापर केला पाहिजे. 8 महिने किंवा वर्षभर जुनं धान्य तरी किमान वापरलं पाहिजे, तरच आपल्याला हे रोग होणं टळू शकेल. त्याचप्रमाणे हे जुनं धान्य वापरण्याचा जो संदेश आहे तो याच्यासाठी देईल की बऱ्याच जणांना वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात. म्हणजे डायबिटीज आहे, समजा हृदयाचे विकार आहे, ब्लड प्रेशर आहे, तर ह्याच्यावर पण हे जुनं धान्य खूप उपयोगी पडतं. त्यामुळे शरीरात निर्माण होणारा क्लेश निर्माण होत नाही आणि अशा प्रकारचे आजार